श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील कामांबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेतली। दुसऱ्या टप्प्यातील कामं करताना स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सर्व घटकांना विश्वासात घ्यावं अशी सूचना नामदार आंबेडकर यांनी केली। राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1445 कोटी रुपयांच्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात 143 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। आता दुसरा टप्पा मंदिराबाहेरील परिसरात राबवण्यात येईल। यामध्ये दर्शन मंडप, पार्किंग सुविधा, अन्नछत्र, अभिषेक मंडप अशा विविध कामांचा समावेश आहे। त्याचबरोबर अंबाबाई मंदिर परिसरातील 4.25 एकर जागेवरील व्यापारी आणि नागरिक यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चित्रफितीद्वारे सादरीकरण केलं। भवानी मंडपातील शेतकरी संघाच्या इमारतीमधून दर्शन रांग सुरू करण्यात येईल, तर बिंदू चौकासह मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाईल। तसंच मंदिर परिसरातील सर्व घटकांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावं, त्यांच्या सूचनांचा विचार करावा असं स्पष्ट केलं। या बैठकीला खासदार श्रीमंत शाहू महाराज, महापौर रूपाराणी निकम, नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते।